हॅलो. वेलकम एव्हरीवन. आज मंगळवार आहे आणि आज आपण पुन्हा एकदा आयपार ऑर्गनाईज करत असलेली ही जी एक सिरीज आहे ट्यूजडेज विथ, या सिरीजमध्ये आपण एकत्र भेटतो आहोत. आणि या सिरीजबद्दल थोडंसं सांगायचं तर असं की महिन्यातून एका मंगळवारी आपण एकेका विषयामधल्या स्टॉलवर्ट बरोबर आपण गप्पा मारत आलो आहोत आणि त्याच्यामध्ये वेगवेगळी फार छान छान मंडळी आपल्याकडे येऊन गेली आहेत. त्याच्यामध्ये प्रोफेसर रामगोपाल बजाज येऊन गेले आहेत. त्याच्यामध्ये सुषमाताई देशपांडे येऊन गेल्या आहेत. डॉक्टर श्यामला वनारसे आपल्याबरोबर होत्या. डॉक्टर दीप्ती गंगावणे यांनी खास फिलॉसॉफीबद्दल आपल्याबरोबर सेशन केलं होतं. टोबियास बियांकोने हे एक नाव आहे इंटरनॅशनल थिएटर या विषयामधलं, ते आपल्याबरोबर होते. आणि आज आपल्याबरोबर आणखीन एक असेच गेस्ट आहेत. त्यांची ओळख कदाचित आपल्यापैकी काही जणांना असेल, काहींना मी पुन्हा एकदा करून देणार आहे. त्यांचं नाव आहे गिरीश अभ्यंकर. आणि त्यांची ओळख काय करून द्यायची हा थोडासा गमतीचा विषय, कारण मला आठवत आहे जेव्हा एक 12-13 वर्षांपूर्वी मी जेव्हा त्यांना पहिल्यांदा भेटले तेव्हा त्यांनीच मला त्यांची ओळख अशी करून दिली होती की ही इज अन इंडिपेंडेंट रिसर्चर ऑफ जॉयस अँड लिजरली लाईफस्टाईल. आणि हे ऐकून मला कुतूहल वाटलं, मला गंमतही वाटली. आणि असं वाटलं की हे काय आहे हा विषय आणि हे त्याला रिसर्च कसा म्हणू शकतायत. आणि मग पुढे जाऊन त्यांनी अजून असंही सांगितलं की या सगळ्याकडे म्हणजे जॉय आणि लिजर, ज्याला मराठीमध्ये ते मजा आणि आराम असं म्हणतात, या नावामुळेच मी त्यांना पुढे मजाराम असंही म्हणू लागले. तर या मजा आणि आरामाकडे बघण्यासाठी एक वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांनी एक डेव्हलप केला असं माझ्या पुढे जाऊन लक्षात आलं की विज्ञानाच्या प्रकाशामध्ये ते जॉयस आणि लिजरली लाईफस्टाईलचा विचार करतात. तर ह्या सगळ्याच गोष्टी माझ्यासाठी तेव्हा खूप कुतूहलाच्या होत्या आणि आजही मला ते ऐकून फारच छान वाटतं, गंमत वाटते. तर या निमित्ताने, या सिरीजच्या निमित्ताने आज आपल्या बरोबर ते आहेत. आणि ज्यांना या विषयाबद्दल उत्सुकता आहे असं अनेक जणांनी मला कळवलं आहे. तर त्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि गिरीश अभ्यंकर यांचं सुद्धा स्वागत. आणि त्यांनी लिहिलेलं हे पुस्तक मी सुरुवातीला दाखवते. रॉंग थिअरी अशा नावाने त्यांनी एक पुस्तक 2014 साली लिहिलं होतं. कदाचित ते काहींनी वाचलंही असेल. आणि त्यामध्ये हा सगळा विषय त्यांनी पहिल्यांदा त्याचा नीट इंग्रजीतून उहापोह केला आहे. तर आता हे खरं रॉंग थिअरी असं पण नाव का त्याला दिलंय ही एक वेगळीच गोष्ट आहे. कदाचित आपण त्याच्याकडे पुन्हा एकदा येऊया. तर तुम्ही आता सांगा की हा विषय काय आहे आणि तुम्ही विज्ञान आणि मजा आणि आराम याची कशी काय सांगड घालता. विज्ञान म्हणजे काय असं तुम्ही त्याच्याकडे कसं बघता. हा, तर आपण हे बघूया की आधी मजा आणि आराम म्हणजे काय. कारण माझी कल्पना आणि सगळ्यांची कल्पना सारखी असेल असं नाही, पण सामायिक भाग त्यातला काय असेल तर मला असं वाटतं की हॅसल फ्री एवढंच. आणि दोन्ही फिजिकली आणि मेंटली. किंवा अगदी सहज समजेल असं सांगायचं तर जुन्या हिंदी सिनेमातल्या गाण्यांमध्ये नायक नायिका बागडत असताना जसे वाटतात की त्यांना काही कुठली बॉदरेशन असं वाटत नाही कुठल्याही प्रकारची. तर तशी माझी कल्पना होती की तसं असायला पाहिजे. त्या लोकांसारखं कुठलंही बॉदरेशन, कुठलेही हॅसल्स काही नसताना, अर्थात संपूर्णपणे हॅसल फ्री असणार नाही, पण जेवढी कमी करता येतील अशा पद्धतीने त्याच्याकडे तसं बघता येईल. तर त्याच्यासाठी विज्ञान कसं वापरायचं हा मुद्दा आहे. तर आपण आता मग विज्ञान म्हणजे काय बघूया. आता विज्ञान म्हणजे मी सायन्स या अर्थी वापरतोय, इंग्रजी सायन्स या अर्थी वापरतोय. सायन्स जर तुम्ही म्हणजे आपण जर डिक्शनरीमध्ये बघितलं त्याचा अर्थ, तर तो असा दिलाय, सिस्टमॅटिक स्टडी ऑफ नॅचरल इव्हेंट्स. तर नॅचरल इव्हेंट्सचा सिस्टमॅटिक स्टडी कसा करायचा, तर त्याची ती प्रोसेस काय आहे ते सायन्सची असं जर पाहिलं तर असं दिसतं की सुरुवात होते ऑब्झर्वेशन्स.
आणि ती कुठली ऑब्झर्वेशन्स तर जी सगळ्यांना करता येतात ऑब्झर्वेशन, म्हणजे ती ऑब्झर्वर इंडिपेंडेंट आहे अशा प्रकारची ऑब्झर्वेशन्स. दुसरा मुद्दा त्याच्यात येतो ती त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी असते. म्हणजे उदाहरणार्थ चंद्र रोज 49 मिनिटं उशिरा उगवतो, तर ही कन्सिस्टन्सी आहे की रोज तसंच होतं. आता अशा प्रकारची ऑब्झर्वेशन्स जी ऑब्झर्वर इंडिपेंडेंट आहेत आणि कन्सिस्टंट आहेत, तर याच्यावरनं आपल्याला एक हिंट मिळते. त्या हिंट नंतर मध्ये आपण जर मी अप्लाय वर इमॅजिनेशन आणि त्याच्यात काही पॅटर्न आहे का असं बघतो, एखादा प्रवाह विशेष काही आहे का, की असं बघितलं जातं आणि त्या पॅटर्न तो नंतर त्याची युनिव्हर्सॅलिटी तपासली जाते. म्हणजे याला काही एक्सेप्शन्स आहेत का, याच्यापेक्षा वेगळं काही दिसतंय का, आणि असं काही जर दिसत नसेल देन वी कॉल इट अ लॉ ऑफ नेचर. आणि त्याचाच अभ्यास म्हणजे मग सायन्सचा अर्थ काय होतो की सिस्टमॅटिक स्टडी ऑफ द लॉज ऑफ नेचर, असा तो नॅचरल इव्हेंट्स जर सगळे असेच असतील तर मग सिस्टमॅटिक अभ्यास हा लॉज ऑफ नेचरचा सिस्टमॅटिक अभ्यास म्हणजे सायन्स, असा त्याचा अर्थ होतो. तर इथे आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी दिसते की याला एक्सेप्शन नाही. एक्सेप्शन जर असेल तर तो लॉ होणार नाही. आता आपल्याकडे बरेच लॉज आहेत. मी आता सायन्स हे मुख्यतः क्लासिकल सायन्स म्हणतोय, कारण सध्याच्या मानवी जीवनाचा संबंध हा क्लासिकल सायन्सशीच सर्वात जास्त आहे. तर या क्लासिकल सायन्समधले बरेचसे लॉज ऑफ नेचर ते सापडून 100 वर्षाच्या वर वर्ष झालेली. आणि आता 100 वर्ष जर एक्सेप्शन सापडत नाहीये त्याचं, किंवा त्याच्या विपरीत काही घडलेलं सापडत नाही, तर ते व्हॅलिड आहेत असं समजायला हरकत नाही. त्याच्यानंतर पण काही सापडलेले लॉज आहेत. म्हणजे हे लॉज कुठले आहेत, आता उदाहरणार्थ आपण पाहिलं तर ग्रॅव्हिटेशनल लॉ आहे, किंवा लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मॅटर आणि एनर्जी आहे, किंवा लॉ ऑफ एंट्रॉपी आहे, किंवा बॉईल्स लॉ आहे, चार्ल्स लॉ आहेत. बरेच लॉज आहेत. आपण बहुतेकाने सगळे आपण ते शाळेत किंवा कॉलेजमध्ये शिकलेलं असतो आणि ते लॉ म्हणून फक्त शिकलेलं असतो. तर इथे लॉचा तसं काहीच आपल्याला अर्थबोध होत नाही की आता उदाहरणार्थ ग्रॅव्हिटेशनल लॉ आहे तर त्याचा इफेक्ट बघायला लागतो. ते कसं आता आपण बघूया. ग्रॅव्हिटेशनल लॉ टॉक्स अबाउट अट्रॅक्शन बिटवीन टू मासेस, पण त्याचा इफेक्ट काय दिसतो पृथ्वीवरती. पृथ्वीवर इफेक्ट असा दिसतो की सपोर्ट नसलेल्या गोष्टी खाली पडतात. दे फॉल टू अर्थ ऍक्च्युली, व्हॉट एव्हर इज नॉट सपोर्ट, असा त्याचा इफेक्ट आहे. आता आपल्याला वाटेल की आता असा जर इफेक्ट आहे तर मग काय करायचं, आम्ही काय हे आहे दिस इज गिव्हन, मग आम्ही काय करायचं. पण तसं ते होत नाही. मी हा लॉ आपल्याला फार ऑब्व्हियस आणि सिम्पल वाटतो की आम्ही काय आम्हाला फार लवकरच कळतं, त्यामुळे त्याचं काय करायचं असं. पण तसं नाही आहे. त्याच्याकडे जर काळजीपूर्वक बघितलं तर आपल्याला काही गोष्टी अशा दिसतात ज्या टेक्नॉलॉजीमध्ये वापरल्या जातात. उदाहरणार्थ आता आधार नसलेल्या गोष्टी पडतात, म्हणजे आधार असलेल्या गोष्टी नाही पडत. आता माणूस अनेक शतकं उडायचा प्रयत्न करत होता, ते काही जमत नव्हतं. आता लॉनी कळलं की आधार पाहिजे. मग तो कशाचाही आधार असू शकतो. तर पक्षी उडतात ते हवेचा आधार घेऊन उडतात आणि अन्न ऊर्जेने पुढे जातात. आता ही एकदा गोष्ट कळली तेव्हा आपल्यालाही तसं करता यायला लागलं की हवेचा आधार, आता हवा ही काही आपल्याला टँजिबल गोष्ट वाटत नाही किंवा ऑब्व्हियस गोष्ट वाटत नाही, पण हवेचा आधार घेऊन आपण उडू शकतो. आता आपण उडतो, आपण हवेचा आधार घेऊन उडतो आणि इंधन ऊर्जेने पुढेही जातो. दुसराही काही आधार असू शकतो. उदाहरणार्थ गतीचा आधार असू शकतो. आपण एखादा दगड जर लांबवर फेकला तर तो काही लगेच खाली पडत नाही ग्रॅव्हिटेशनल लॉमुळे. तो जोपर्यंत त्याला गती असते तोपर्यंत तो लांब जातो आणि त्याची गती संपल्यावर तो खाली पडतो. म्हणजे आधार हा हवेचा जसा आहे तसं गतीचाही असू शकतो आधार. त्याच्यासाठी काही टेबलच पाहिजे किंवा स्टँड पाहिजे अशातला भाग नाही आहे. तर मग आता याचा उपयोग करून आपण उपग्रह, कारण आपल्याला माहिती आहे चंद्र काही पृथ्वीवर पडत नाही कारण त्याला गती आहे. जोपर्यंत त्याला गती आहे तोपर्यंत तो पडणार नाही पृथ्वीवरती.
तसंच मग आपणही करू शकलो. आपण कृत्रिम उपग्रह वेगाने पृथ्वी कक्षेबाहेर फेकून त्याच्याभोवती ते फिरते ठेवू शकलो. आज आपण सॅटेलाइट म्हणजे कृत्रिम सॅटेलाइट इतक्या मोठ्या प्रमाणावर करू शकलोय. तेव्हा इतकं ते साधं राहत नाही की आधार नाही तर मग काय करायचं, म्हणजे पडणारच आम्ही. तर अशासारखे आपल्याला उपयोग करून घेता येतात. आता हा ग्रॅव्हिटेशनल लॉ आहे, हा फार सिम्पल आणि सरळ आहे की आधार नसला की तुम्ही ताबडतोब पडता, काही मध्ये हे होत नाही. पण बाकीचे जे लॉज आहेत त्याचं तसं नाही आहे. त्याचा परिणाम, त्याचे काय परिणाम आहेत ते आपण बघूया. पण त्याचे परिणाम हे काही ताबडतोब दिसत नाहीत. त्याचे परिणाम दिसायला काही काही वर्ष लागू शकतात. आत्ता तर आपल्याला असं दिसतंय की 100-1 वर्षानंतर काही परिणाम लक्षात आलेले. तर आपल्याला जर आधीच ते परिणाम माहीत असतील काय होतात ते, तर आपण आपली काळजी घेऊ शकतो. पण मला विचारायचं असं होतं की आता तुम्ही सॅटेलाइट बद्दल बोललात आणि ग्रॅव्हिटीचा नियम माहिती असल्यामुळे आपल्याला ते अधिक चांगल्या तऱ्हेने ती टेक्नॉलॉजी वापरता आली. पण म्हणजे इथे याचा संबंध आपण टेक्नॉलॉजीशी जोडतो आहे आणि बऱ्याचदा हे असं सायन्स आणि टेक्नॉलॉजी अशी त्याची एक पेअर पण केली जाते. आणि तुम्ही तर मजा आणि आरामाबद्दल काहीतरी करता. तर आता हे एका बाजूला ही टेक्नॉलॉजी आहे आणि दुसऱ्या बाजूला हे मजा आणि आराम आहे. तर याबद्दल काय सांगाल म्हणजे? हा, आपण असं नेहमी एकत्र उल्लेख होतो सायन्स अँड टेक्नॉलॉजी असं. पण तसं पाहता त्याचा काही फारसा एकमेकांशी संबंध नाहीये. म्हणजे आता मगाच्या उदाहरणात मी म्हटलं तसं काही राईट ब्रदर्सनी काही ग्रॅव्हिटेशनल लॉ त्याचा विचार करून वगैरे ते काही विमान केलं नाही. त्यांना तो माहिती असेल की नाही हे आपल्याला माहिती नाही. तसा काही हे नाही. आपण आता त्याचा अर्थ लावू शकतो त्या पद्धतीने. तर तसं होतं की टेक्नॉलॉजी ही इंडिपेंडेंटली डेव्हलप होते आणि त्याची एक्सप्लेनेशन सायन्समधनं मिळतात बेसिकली. आणि मग असंही होतं की त्या एक्सप्लेनेशनवरनं टेक्नॉलॉजिस्टना काही क्लू मिळतो आणि त्याने ती टेक्नॉलॉजी आणखीन पुढे जाते किंवा वेगळ्या प्रकारची टेक्नॉलॉजी येऊही शकते. उदाहरणार्थ आता क्वांटम फिजिक्स किंवा क्वांटम मेकॅनिक्स आधी तयार झालं आणि त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स आपण वापरू शकतो. ते त्याच्यावरच सगळं आधारित आहे. तर त्यामुळे सायन्स आणि टेक्नॉलॉजी या दोन पूर्ण वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्याचा एकमेकांशी संबंध असेल किंवा नसेल. बऱ्याच टेक्नॉलॉजीजना त्याच्यामागचं सायन्स माहीत असेल असं नाही. आता पुढे आपण काही उदाहरण बघू की ते माहीत नसल्यामुळे काय झालं. आता आपण एक लॉ असा बघूया, लॉ ऑफ नेचर, तो ज्याला म्हणतात कॉन्झर्वेशन ऑफ मॅटर आणि एनर्जी. आता हा लॉ आहे. आता मग याचा अर्थ काय होतो की आपल्याला साध्या शब्दात माहिती आहे की नथिंग कॅन बी क्रिएटेड नॉर कॅनॉट बी डिस्ट्रॉइड. पण म्हणजे काय, आपले पैसे दुप्पट होत नाहीत. झाकून ठेवलेले पैसे कोणीतरी जादूनी दुप्पट करतोय किंवा दागिने दुप्पट करतोय असं होत नाही, असा लॉ सांगतो. पण आपण कुठे लक्ष देतो त्याच्याकडे. आपण दुप्पट करायचा प्रयत्न करतच असतो ते, हा लॉ असून सुद्धा. आता आपण पाहिलं की याला एकही एक्सेप्शन नाही आहे. तर याचा फायदा असा होतो की काय अशक्य आहे आपल्याला कळतं. आता दुसरं सध्याची गोष्ट त्याची अशी होते की नथिंग कॅन बी डिस्ट्रॉइड आयदर. त्यामुळे कचरा डिस्ट्रॉय नाही करता येत. आज जर आपण पाहिलं तर आपण काय करतोय, तर जमिनी खालून बऱ्याच गोष्टी काढतोय. खनिज तेल आणि कोळसा तर काढतोच आहे, पण त्याच्याबरोबर मिनरल्स बरीच काढतोय. एक लाकूड सोडलं तर बाकी बहुतेक गोष्टी आपण ज्या वापरतो त्या सगळ्या जमिनीच्या खालूनच येतात. त्या वापरून आपण अनेक गोष्टी तयार करतो आपल्या उपयोगाच्या, आणि त्याच्याबरोबर खूप जास्त भंगारही तयार करतो. शिवाय आपण उपयोगाच्या गोष्टींचंही नंतर भंगारच होतो. आणि हे सगळं पृथ्वीच्या पातळी म्हणजे सरफेसच्या वरतीच राहतं. ते खालून काढलेलं आहे. ते काही आपल्याला त्याचं काही करता येत नाही. त्याच्यात बरेच प्रदूषकही असतात. म्हणजे नुसतंच सॉलिड भंगार असतं असं नाही, लिक्विड भंगार असतं. पाणी खराब करतो आपण, हवा खराब करतो. हे सगळं नंतर पृथ्वीच्या सरफेसच्या वरतीच राहतं. आणि आता हा लॉ 100 वर्षापूर्वी माहीत झाला, त्याचे परिणाम आपण आज बघतोय. त्यावेळेला या गोष्टींची काही कल्पना आली नाही.
आणि ते परिणाम टेक्नॉलॉजीला माहिती नाहीत. ते परिणाम सायन्स मधनं कळतात. राईट. इथे तुम्ही डिस्पोजलचा प्रयत्न केला, स्क्रॅप डिस्पोजल किंवा त्याच्यासाठी तुम्हाला पुन्हा टेक्नॉलॉजीच वापरायला लागते आणि त्याने तुम्ही आणखीन ते वाढवत असता. असं का म्हणता तुम्ही? आता पहा ना, समजा मी जमिनी खालून काढलेलं काहीतरी पुन्हा जमिनीत पुरायचं म्हटलं तर मला खणायला लागेल, त्याच्यासाठी मला पुन्हा डिझेलच वापरायला लागेल, त्याच्यासाठी मशिनरी वापरायला लागेल. किंवा कुठल्या तरी गॉर्ज मध्ये टाकायचं म्हटलं लांब जाऊन तर ट्रान्सपोर्ट लागेल. आता कचरा तयार होतो मनुष्य वस्तीच्या बाजूला, त्याच्या आजूबाजूला हे सगळे मनुष्य वस्तीच असते. तुम्ही कुठेतरी वाळवंटात जाऊन किंवा कुठेतरी रिमोट जागी जाऊन तो कचरा डिस्पोज ऑफ करणार, म्हणजे तो डिस्पोज ऑफ करायला तुम्हाला खूप आणखीन कचरा निर्माण केल्याशिवाय तो करताच येत नाही. तुम्ही मोठे मोठे डंपर्स वापरणार, त्याच्यासाठी डिझेल वापरणार. हे रिसायकलिंग मध्ये तसंच होतं. मी तो तिथेच रिसायकल केला, आता फारच थोडा रिसायकल करता येतो, पण तो करताना आणखीन प्रदूषण होतं. आणि हे सांगणारा अजून एक लॉ आहे, त्याचं नाव आहे लॉ ऑफ एंट्रॉपी. लॉ ऑफ एंट्रॉपी असं म्हणतो की त्याचा टेक्नॉलॉजीशी सगळ्यात जास्त संबंध आहे. मगाशी तू विचारलंस त्याप्रमाणे त्या लॉचा परिणाम असा आहे, पण लॉ तपशिलात बघण्याचं कारण नाही, पण त्या लॉचा परिणाम असा आहे की आउटपुट इज ऑलवेज लेस दॅन इनपुट, असं त्या लॉचा परिणाम आहे. याचा अर्थ काय होतो की टेक्नॉलॉजी ही प्रोसेसिंग आहे, त्या प्रत्येक प्रोसेसिंगमध्ये आउटपुट हा इनपुटपेक्षा नेहमी कमीच असणार आहे. म्हणजे प्रत्येक टेक्नॉलॉजी ही तोट्याचीच असणार आहे, तोटा हा होणारच आहे. त्यामुळे एव्हरी टेक्नॉलॉजी इज इनहेरंटली इनएफिशियंट. आता इनएफिशियंट म्हणजे तो तोटा. आतापर्यंत अशी समजूत होती की तो तोटा काही आपल्याला बेअर नाही करायला लागत. म्हणजे मी काय एक्झॉस्ट हवेत सोडला तर काय होणार आहे, म्हणजे कोणालाच काही बिघडत नाही. तशा साध्या आयडिया होत्या पूर्वी, पण तो दिसता प्रत्यक्ष असं की तो तोटा सहन करावाच लागतो कोणाला तरी. आणि तो तोटा सहन करणारे दुसरे जोपर्यंत लोक होते, पूर्वीच्या काळात टेक्नॉलॉजीची सुरुवात झाली मे बी 18व्या शतकानंतर या प्रकारच्या टेक्नॉलॉजीची सुरुवात झाली जास्त, तेव्हा सहन करणारे लोक वेगळेच होते. ते मुख्यतः गुरं होती, नंतर गुलाम होते, स्त्रिया होत्या, त्यांनी ते सगळं बेअर करत असत ते जास्तीत जास्त. आज अशी परिस्थिती झाली की टेक्नॉलॉजीचा स्तर इतका वाढलाय की आपल्या सगळ्यांनाच ते बेअर करायला लागतं. तर साधं उदाहरण म्हणजे मी फिरायला जाण्यासाठी माझ्या कारमध्ये जेव्हा मी पेट्रोल भरतो, 1000 लिटर पेट्रोल, तेव्हा त्याचे कित्येक पट फिगरेटिव्ह म्हणून 99 लिटर पेट्रोल ते 1 लिटर पेट्रोल माझ्या गाडीत भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यासाठी आधीच खर्च झालेला असतो. आणि त्याची भरपाई कोणाला करायला लागते, तर ते आपण सगळेच करत असतो, मीही करत असतो. मी समजा जरी बँकेत किंवा इन्शुरन्स कंपनीत काम करत असलो तरी त्या ऑइल कंपनीसाठीच माझी बँक फायनान्स करत असते किंवा इन्शुरन्स कंपनी इन्शुअर करत असते. तेव्हा आपण सगळेच जण याची भरपाई सध्या करत असतो. आणि त्याचा परिणाम सरळ असा दिसतोय की टेक्नॉलॉजी इतकी वाढून आपलं काही कामाचे तास काही कमी झाले नाही, किंवा आपले काही प्रेशर्स आणि टेन्शन्स किंवा हॅझल्स काही कमी झाले नाही, इनफॅक्ट त्या वाढल्याच. काही वर्षाच्या पूर्वीची जी तुलना जर केली तर दिसतं की आज कित्येक तास काम करायला लागतं. त्याच्याशिवाय टेक्नॉलॉजी आता आपल्याला रिप्लेसही करायला लागते. म्हणजे एक काम आहे त्यांना भरपूर काम आणि नाही त्यांना काहीच नाही. तर हे केवळ टेक्नॉलॉजीचे जे तोटे आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे, जे टेक्नॉलॉजीला स्वतःला कळलेले नाही त्याच्यासाठी सायन्स लागलं, आणि ते सायन्स म्हणजे लॉज ऑफ नेचर लागले. लॉज ऑफ नेचरने सरळ दिसतं की कॉन्झर्वेशन लॉ जर पाळला नाही आपण आणि एंट्रॉपी लॉची दखल घेतली नाही, त्यामुळे टेक्नॉलॉजी वाढूनही आपल्याला हॅसल्स ना तोंड द्यावं लागलंच. व्हेरी इंटरेस्टिंग. म्हणजे आतापर्यंत आपण असं म्हणालो की मुख्य सायन्स म्हणजे काय आहे ते आपण थोडंसं आधी डिफाईन करायचा प्रयत्न केला. सायन्स अँड टेक्नॉलॉजी असं जे सरसकट म्हटलं जातं, तर त्याच्यामध्ये आपण हे बघितलं की टेक्नॉलॉजी ही काय वेगळी आहे ते, आणि टेक्नॉलॉजी ही इंडिपेंडेंटली चालत राहू शकते आणि तशी ती आली सुद्धा आहे, चालत आली आहे.
पण लॉज कळणं एखादा त्याच्या मागचा प्रिन्सिपल कळणं ही मात्र गोष्ट त्या अर्थाने सर्वसामान्य आकलनाचा भाग असते असं नसतं. आणि त्यामुळे असं होतं की ते माहीत नसल्याची एक आपण किंमत मात्र चुकवत राहतो की त्याच्यापासून आपल्याला सुटकारा तर नाहीये, परंतु हे नियम माहिती झाले तर कदाचित आपल्याला त्याचा एक उपयोग मात्र कदाचित होऊ शकेल असं चिन्ह दिसतं. तर या बाबतीमध्ये आता शिक्षणामध्ये काही घडू शकतं का? शिक्षणामध्ये याचा काही आता रोल आहे का? या तऱ्हेने सायन्स म्हणजे काय आणि टेक्नॉलॉजी म्हणजे काय आणि आपल्याला कसं जगायचं आहे याच्या बाबतीमध्ये शिक्षण आत्ताचं आपल्याला काही सांगू शकतं का? हा, तर आपण पाहिलं की या लॉज ऑफ नेचरच्या परिणामांच्या अभ्यासातून आपल्याला हे कळतं की अशक्य काय आहे हम्म. आणि शक्य काय आहे ते आणि कशाने आणि कितपत शक्य आहे तेही कळतं. आता याचे लॉ ऑफ या लॉचे आणखीन काही परिणाम जर आपण बघितले म्हणजे मानवी समाजाच्या दृष्टीने, तर आता दोन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी दिसतात. त्या म्हणजे एक म्हणजे डायव्हर्सिटी आणि दुसरं म्हणजे अनसर्टन्टी. आता अनसर्टन्टी असेल तर मग काय काहीच सांगता येणार नाही असं होईल, पण तसं नाही आहे. अनसर्टन्टी किती आहे हे एस्टिमेट करता येतं त्या लॉजच्या आधारे आपल्याला. आणि हे या दोन्ही गोष्टी दाखवता येतात हे पार्टिकल फिजिक्स आणि शाळकरी न्यूटन्स लॉने हे आपल्याला दाखवता येतं की असं का आहे. आणि हे सगळीकडे म्हणजे मानवी जीवनात या दोन गोष्टी अंतर्भूत आहेत की डायव्हर्सिटी असणारच आहे. थोडक्यात एक गोष्ट दुसऱ्यासारखी नाही, त्याच्यात माणसंही आली, त्यांचे विचारही आले, त्यांची वागणूक आणि त्यांचे व्यवहारही आले, एकसारखं काही असणार नाही असं. आणि दुसरं त्याचं पर्सेंटेज किती आहे अनसर्टन्टीचं हेही आपल्याला त्यांनी काढता येतं की अनसर्टन्टी आहे, पण आता तुम्ही काही गोष्टी केल्या तर ती अनसर्टन्टी कमी करता येते. उदाहरणार्थ आज आपल्याला माहिती आहे की तसं पाहिलं तर विमान प्रवास हा सगळ्यात धोकादायक आहे खरं सांगायचं तर, परंतु आज तो सर्वात सुरक्षित आहे. कारण आपण त्याच्या त्या धोक्यांची अनसर्टन्टी इतक्या प्रमाणात कमी केलेली आहे की तो आज सर्वात सुरक्षित प्रवास झालाय विमान प्रवास हा. तर त्यामुळे अनसर्टन्टी जरी असली तरी ती कमी कशी करायची हेही उपाय आपल्याला सापडतात. थोडक्यात असं म्हणता येतं की काय अशक्य आहे कळतं, काय शक्य आहे हेही कळतं आणि कशाने कितपत शक्य आहे हेही कळतं. असे असे सगळे फायदे या लॉज ऑफ नेचरच्या अभ्यासातून समोर येतात. मला वाटतं एवढं ज्ञान तुम्हाला मजेत आणि आरामात जगायला खरं म्हणजे पुरेसा असायला पाहिजे. हे की तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे त्या दृष्टीने बघू शकता की मला अशक्य काय आहे. आता हा लॉ म्हणतो डायव्हर्सिटी आहे. डायव्हर्सिटी याचा अर्थ माझा दुसऱ्या माणसाशी 100% कधीच पटणार नाही हे मला माहिती आहे. मग मी एस्टिमेट करू शकतो की किती पटेल आणि तेवढेच व्यवहार करावे की मला बराचसा असेल कमी होतो. असा भाग आहे. पण आम्ही असं ऐकलंय की पुष्कळदा आता या तऱ्हेचे जे लॉज आहेत एस्पेशली एंट्रोपीचा, तर हा फक्त काय थर्मोडायनामिक्स मध्येच वापरला जातो आणि त्याच्याशीच फक्त त्याचा संबंध लावावा. त्याच्यापेक्षा पलीकडे जाऊन आपल्या मानवी जीवनाशी त्याचा काही संबंध आहे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी फार नव्या आहेत. तर म्हणजे निदान आम्ही तरी त्या तशा पद्धतीने आधी ऐकलेल्या नव्हत्या. आणि अजूनही खूप ऐकणाऱ्यांच्या मध्ये सुद्धा मला असं वाटतं की ह्या तऱ्हेचं ही माहिती म्हणून आमच्यापर्यंत अशी पोहोचलेली असते की हे सगळं दिस इज एव्हरीथिंग टू डू विथ थर्मोडायनॅमिक्स आणि अदर सच थिंग्स इन द सायन्स आणि टेक्नॉलॉजी. त्याचा मानवी जीवनाशी सच काही फार कनेक्ट आहे आणि तो लावावा असं काही समजलं जात नाही. तर त्याबद्दल तुम्ही काय म्हणता? हा, हे बरोबर आहे. याची लॉ ऑफ एंट्रॉपी लक्षात येण्यासाठी मुख्य कारण थर्मोडायनामिक्स हेच होतं मुळात. थर्मोडायनामिक्स मध्ये ते त्याच्यातून लक्षात आल्यामुळे ते थर्मोडायनामिक्स मधलेच लॉज आहे अशी समजूत झाली. याच्यात काही वेगळं नाही, म्हणजे तसं असू शकतं. परंतु आज तो युनिव्हर्सल लॉ म्हणून ऍक्सेप्टेड आहे. आणि तुम्ही जर बघितलं तर प्रत्येक सायन्सच्या प्रत्येक ब्रँचमध्ये तो लावून अनेक प्रूफ दिलेली आहेत. उदाहरणार्थ तुम्हाला
बायोलॉजीचं पुस्तक उघडून बघा तुम्ही, त्याच्यात तो लॉ ऑफ एंट्रॉपी आहे. आता हे कारण मूळ मुद्दा त्याचा असा आहे की इट डील्स विथ पार्टिकल फिजिक्स. युनिव्हर्स इज मेड अप ऑफ पार्टिकल्स, आणि ते पार्टिकल्स आर कंटिन्युअसली डिस्पर्सिंग, असा तो लॉ आहे. आता हा सगळ्याच गोष्टी पार्टिकल्सच्या बनलेल्या आहेत, माणूस सुद्धा पार्टिकल्सच बनलेला आहे, आणि ते डिस्पर्सल लॉ हा सगळीकडेच आहे. त्यामुळे तो माणसांना काय सगळ्यांनाच लागू आहे, संपूर्ण युनिव्हर्सला लागू आहे. आपण वी नो युनिव्हर्स इज एक्सपॅन्डिंग. ते काय ते दे आर डिस्पर्सिंग, ऑल पार्टिकल्स आर डिस्पर्सिंग, असंच ते आहे. तो काय थर्मोडायनामिक्स लॉ नाही. आता माणसांना लागू करताना हे सगळं काय झेपत नाही ऍक्च्युली, कारण आपण पार्टिकल्सच आहोत. पण आता वी आर मेड अप ऑफ सेल्स, हे आपल्याला माहिती आहे. तर 10⁻14 सेल्स इन अवर बॉडी, आणि each cell has a DNA. Most of the cells, let's forget about red blood cells, पण सगळ्या सेल्स मध्ये DNA आहे, आणि DNA is also made up of only 4 particles. आणि पृथ्वीवरचे सर्व सजीव, एक व्हायरसचा अपवाद थोडासा वगळता, सगळ्यांच्याकडे DNA आहे, आणि तो त्या 4 कॉम्पोनंट्सचाच बनलेला आहे. सो वी आर टॉकिंग ऑफ पार्टिकल्स बेसिकली, आणि विच आर डिस्पर्सिंग ऑल द टाइम. तर सगळे लॉ ऑफ एंट्रॉपी इज व्हेरी मच ऍप्लिकेबल टू अस. आणि आता इव्होल्युशन थिअरी जी आहे हिच्यावरती सायंटिफिक म्हणून शिक्कामोर्तब झालेलं आहे. त्याचं मूळ कारण हेच आहे की हे सर्व गोष्टींमध्ये समायिकता जी सापडते ते अत्यंत सूक्ष्म सजीवांमध्ये आणि माणसामधले डीएनएचे कॉम्पोनंट्स तेच आहेत. डीएनएची रचना वेगळी असेल, परंतु कॉम्पोनंट जर तेच आहेत. तर आज आता आपण ज्याला सायंटिफिक कम्युनिटी म्हणतो, सायंटिफिक कम्युनिटीमध्ये हे मान्यता प्राप्त आहे की दिस इज अ सायंटिफिक थिअरी. सायंटिफिक कम्युनिटी म्हणजे कोण, तर जे लोक या सायन्स या गोष्टीची चर्चा करतात. आणि आपल्या सुदैवाने असं आहे ते सगळे लोक आपापसात खूप भांडाभांडी करत असतात, एकमेकावर कुलगोडी करायचा प्रयत्न करत असतात. कोणी काय म्हणालं की ते कसं चुकीचं आहे दाखवायचा प्रयत्न करतात. पण आपला फायदा त्यांनी असा होतो की त्याच्यामुळे आपण वास्तवतेच्या जास्त जवळ जातो. चुकीचे लॉज किंवा चुकीच्या थिअरीज मान्य होत नाहीत फारशा, कारण सगळ्यांनी तावून सुधाकून ते केलेले असतात. म्हणजे मी म्हटलं तर लॉज ऑफ नेचर तर 100 वर्ष जुने आहेत, पण ह्या ज्या नवीन गोष्टी आहेत, उदाहरणार्थ थिअरी, उत्क्रांती थिअरी किंवा इव्होल्युशन थिअरी वगैरे, या जरी नवीन असल्या तरी सुद्धा सगळ्या लोकात खूप मारामाऱ्या होऊन ती आता सगळ्यांनी ऍक्सेप्ट केलेली आहे. आता आपण बघितलंच की ह्या मारामाऱ्या का होतात, तर म्हणजे डायव्हर्सिटी आहे, एक माणूस दुसऱ्याचा विचार करत नाही, आणि वरचढपणा दाखवण्याची ही गोष्टी माणसात आहेच, तो त्याचा प्रोग्रामच आहे. त्यामुळे ते तसं होत राहणार, त्याचा आपल्याला अर्थातच फायदाही होतो अशा दृष्टीने. आता शिक्षणाच्या बाबतीत तुम्ही म्हणालात तर खरं म्हणजे जे काही शिक्षण आपल्याला मिळतं ते त्यांनी हे सगळं, मी काय कुठे वेगळं शिकायला गेलो नाही. मी जर सगळ्यांसारखं शाळेत शिकून हे लॉज मी तसे शिकलो, आणि त्या लॉज मधनं या गोष्टी दिसत आहेत. तेव्हा मजा आणि आरामाचं काही वेगळं शिक्षण असायचं गरज नाही आहे. मूळ मुद्दा असा येतो की मजेत आणि आरामात खरंच आम्हाला राहायचं आहे का. कारण दिसतं असं खूप लोक मजेत आणि आरामात राहत असतात, पण भासवत असतात की आम्ही नाईलाजाने राहतोय. कारण काय होतं, मजा आणि आराम असणाऱ्या लोकांना मुळात काही स्टेटसच नाही. तुम्ही कधी ऐकले का कोणीतरी मजेत आणि आरामात राहणाऱ्याची मुलाखत कोणीतरी घेते. आता म्हणाल तर अप्पा सोड, शी इज नॉट नॉर्मल, तर ही मुलाखत कदाचित पहिली आणि शेवटची असेल मजेत आणि आरामात राहणाऱ्याची. पण अजिबात स्टेटसच नाही आहे. त्यामुळे मजेत आणि आरामात राहत असूनही तसं कोणी कबूल करत नाही की मी सतत कसला तरी उद्धाराचा, कुठल्या तरी ध्यासाचा आणि कशाला तरी वाहून येण्याचा असा माझा प्रयत्न कसा चालू आहे, आणि मग त्याच्यातून तो मजा आणि आराम जातोच, म्हणजे असं होतं. आणि मग आत्मचरित्र जायला मोकळे होतात. मजेत आणि आरामात राहणारच आत्मचरित्र कोण वाचणार, ते एका वेळीच संपतं. कारण त्यामुळे मुद्दा असा आहे, शिक्षण घेण्याचं नाहीये, आम्हाला मान्य आहे का मजेत आणि आरामात राहणं, खरं हवंय का, तर त्याचं उत्तर नकोच आहे असं येतं. त्यामुळे कोणी बघत नाही. मला इथे असं सांगायला आवडेल की मी जेव्हा पहिल्यांदा भेटले त्यांना, तेव्हा पुण्याजवळच पौड जवळ एक छोटंसं गाव आहे खेचरे म्हणून, आणि तिथे
त्यांची एक छोटीशी जागा आहे ज्याला ते रानघर असं म्हणतात. एक छोट्याशी जागेमध्ये त्यांनी बांधलेलं एक रानघर आहे आणि शेतघर नाही, ते रानघर आहे. कारण की का त्यांनी तिथे कधी शेत केलं नाही, म्हणजे तिथे आधी शेत चालू होतं, शेती चालू होती, परंतु त्यांनी मात्र तिथे गवत वाढू दिलंय वेगवेगळ्या पद्धतीचं, वेगवेगळी झुडपं झाडं असं वाढू दिलंय आणि त्यामुळे ते रान आहे. आता तिथली विविधता तशी राखणे याच्यामध्ये विज्ञानाचा असाही एक वाटा आहे, हे आता आपल्याला कळेल. परंतु त्यांची दृष्टी तेव्हा अशी होती की रान राखायचं, तिथे त्यांनी घर बांधलेलं आहे. आणि मी जेव्हा ते पहिल्यांदा पाहिलं तेव्हा तिथे वीज नव्हती आणि अजूनही आता ती नाहीये. मध्ये काही काळात ती घेऊन करण्याचाही प्रयत्न केला वेगवेगळ्या कारणांनी, परंतु त्याची गरज ॲज तिथे नव्हती. जेव्हा ते तिथे पुष्कळ जास्त वेळ राहत होते तेव्हा त्या घराच्या मागे 3 पाण्याच्या टाक्या होत्या, आहेत अजूनही. आणि त्या रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठीच्या टाक्या होत्या. जमिनीपासून थोडंसं उंच अशा पद्धतीने त्या बांधलेल्या होत्या आणि त्यामुळे पाणी आपलं आपण ग्रॅव्हिटीने खालती येईल. कुठेही तिथे पंप करायचा आहे किंवा जमिनीच्या पोटातून असं काढायचं आहे असं रोजच्या रोज करायला लागू नये याच्यासाठी ते पाणी तसं येईल त्या टाक्यांमधून अशी योजना होती. पण घरामध्ये मात्र कुठेही असं नळाचं वाहतं पाणी नव्हतं आणि त्यामुळे ते फार काळजीपूर्वक विचार केलेला असं ते घर होतं की आपल्याला पाणी नेमकं किती लागतं, कशा कशासाठी लागतं, पिण्याच्या पाण्याची क्वालिटी काय असायला लागते, इतर वापराच्या पाण्याची क्वालिटी काय वेगळी असायला लागते, एक वापरलेलं पाणी किती वेळेला आपल्याला ते वेगवेगळ्या गोष्टींसाठी पुन्हा पुन्हा वापरता येतं आणि मग ते शेवटी बाहेरच्या एखाद्या झुडपापर्यंत कसं पोचतं. अशा तऱ्हेने तिथे आपल्या खाण्याच्या पिण्याच्या आणि अगदी टॉयलेटच्या सुद्धा इतक्या वेगवेगळे प्रयोग त्यावेळेला तिथे केले होते. आय एम व्हेरी फॉर्च्युनेट की मी पण त्याचा लाभ घेऊ शकले त्या एका वेगळ्या पद्धतीच्या जीवनशैलीचा. आणि अशी जीवनशैली वापरून बघणं हा त्यांच्या मजा आणि आरामाचा भाग होता. म्हणजे मला असं वाटतं मी फेसबुकवरती जेव्हा पहिल्यांदा या कार्यक्रमाची पोस्ट केली तेव्हाही हे मी लिहिलं होतं की हे मी जेव्हा पहिल्यांदा पाहिलं तेव्हा मला असं वाटलं की हे काहीतरी पर्यावरण प्रेमातून काही आलं आहे का काय. तर त्यावेळेला ते म्हणाले हे सगळं माझ्यासाठी चालू आहे आणि मला ह्याच्यातून खूप मजा येते आणि मला आरामात राहायचं आहे, याच्यासाठी मी ही सगळी माझ्यासाठी व्यवस्था केली आहे असं. तर त्यांनी मला खूप आश्चर्य वाटलं होतं की हे असं कसं काय आहे असं म्हणून. तर खरं सांगायचं तर काय, स्वतःसाठी जर तुम्ही मजेत आणि आरामात राहणारे लोक पर्यावरण खराब करू शकत नाही ही त्याची पुढची गोष्ट झाली आता. तर आणि त्यानंतर मग हे पुस्तक पण झालं रॉंग थिअरी बद्दल काय सांगाल? हे रॉंग थिअरी हे नाव काय कुठून आलं? नाही, आता मी म्हटलं ना की सगळ्यांना ही गोष्ट रॉंगच वाटते. म्हणजे मजेत आणि आरामात राहणं हीच गोष्ट चुकीची आहे असंही मला सांगण्यात आलं होतं. किंवा मी या सगळ्या लॉज ऑफ नेचरचा अर्थ कसा चुकीचा लावतोय अशा पद्धतीने एव्हरीवेअर आय हर्ड दॅट व्हॉट आय एम टॉकिंग इज ऍब्सोल्युटली रॉंग. हे पण म्हटलं ते जर रॉंग असेल तर मी फक्त तो डब्ल्यू कॅपिटल केला आणि ते ऍडजेक्टिव्ह केलं नाऊन ठेवण्याच्या ऐवजी. सो इट इज अ नेम, नाउ इट्स अ नेम. आता मला इथे असं सांगायचंय की ऐकणाऱ्यांपैकी जर का काहींना काही प्रश्न असतील तर ते विचारायला पण हरकत नाही. आपल्या कमेंट बॉक्समध्ये आपल्या कमेंट्स आपण लिहू शकतो. आणि इथून पुढे जर बोलायचं तर आता एक वेगळ्या काळाची आपण खरं सांगायचं तर तयारी करतोय. म्हणजे आता एवढा वेळ आपण बोललो ते नाही, फिजिकल हॅसल्स कसे कमी करायचे ते याच्यातून कसं दिसतं तेही बघूया आपण. मेंटलचा मी एक उझरता उल्लेख केला की डायव्हर्सिटीमुळे काय होतं. फिजिकल एफर्ट्स आपले खरे म्हणजे बरेच असतात आणि फिजिकल एफर्ट्स कडे जर आपण या सायंटिफिक अँगलनी बघायला सुरुवात केली तर मग दिसतात. उदाहरणार्थ एकच उदाहरण घेऊ आपण एक प्रातिनिधिक म्हणून की कपडे धुणे. आता कपडे धुणे म्हणजे नक्की काय आहे हे जर बघितलं तर त्याची उत्तरं फार सोपी आहेत. पण आज काय आपल्याला दिसतं की वॉशिंग मशीन ही गोष्ट काहीतरी रॉकेट सायन्स असल्यासारखी करून ठेवलेली की फझी लॉजिक आणि ती इतकी ह्यूज आणि कॉम्प्लिकेटेड मशीन्स असतात. त्याचा खर्चही खूप. तुम्ही जन्मतः श्रीमंत नसाल तर ते मशीन घ्यायचं, चालवायचं, मेंटेन करायचं म्हणजे तुम्हाला नोकरी करून पैसे मिळायला पाहिजे. आणि म्हणजे गेलीच ना मजा त्या सगळ्यातली किंवा आरामही गेला तसं.
तर असं म्हणजे पैसे वाचवणे असं जरी बरोबर दिसत असलं जन्मतः श्रीमंत लोक आहेत त्यांचं ठीक आहे, पण त्यांनाही प्रॉब्लेम येतो की ते कोणातरी एम्प्लॉय करतात. आता इथे पुन्हा मेंटल हॅसल होतं. आता हा लॉ असं म्हणतो की मला जे काय म्हणायचं आहे, लँग्वेज इज अ टेक्नॉलॉजी, त्याच्यात ते डिस्पर्सल होतं. मला जे काही म्हणायचंय ते सगळंच्या सगळं तसंच्या तसं दुसऱ्याला कधीही कळू शकणार नाही. आता मॅनेजमेंटमध्ये आपण बोलतोच की मिसकम्युनिकेशन इज ऑलमोस्ट शुअर. म्हणजे मला तिथे एफर्ट आला ते सगळं समजवायचा, एवढं करून ते समजत नाही. नंतर रिडंडन्सी ठेवायला लागते, कारण मी एम्प्लॉय केलेले लोक येतील कामावर असं नाहीये, नाही आले तर म्हणजे मला आधीच 2 ठेवायला पाहिजे, 2 आले म्हणजे त्यांच्यावरती एक सुपरवायझर ठेवायला पाहिजे. आणि वेगवेगळ्या फॅकल्टीज मॅनेज करण्यासाठी अनेक लोक झाले, मग त्याच्यावरती एक गव्हर्नन्स ठेवायला पाहिजे. म्हणजे साध्या घरकामासाठी मला एवढे, तर त्याच्याऐवजी मीच ते काम जर केलं, आता मलाही नकोच आहे काम, मला आय वॉन्ट टू रिड्यूस लेबर, कारण हॅसल फ्री मध्ये लेबर येतं मुख्यतः, दोन्ही मेंटल लेबर आणि फिजिकल लेबर. मला लेबर कमी करायचं असेल तर मी जर नीट बघितलं की कपडे स्वच्छ करणे म्हणजे काय, तर मला फार सोपी उत्तरं मिळायला लागतात त्याच्यातून, आणि सर्वच घरकामांसाठी ऍक्च्युली. झालंय असं, मी अगदी सुरुवातीला म्हटलं तसं की सगळ्या टेक्नॉलॉजीमध्ये लॉसेस कोणी बेअर केले, तर त्याच्यात बायकांचा सहभाग खूप मोठा होता. आणि तो आजही आहे. आज जर तुम्ही बघितलं तर घरातली सगळी कामं बायकांना करावी लागतात, आणि त्याच्यात कोणीही सायन्सचा विचार करत नाही. त्यांना प्रचंड श्रम व त्यांचे श्रम कमी करण्यासाठी काहीच विचार करत नाही, कोणी केलेलाच नाही. म्हणजे साधे चूल पेटवणं असो, जातं फिरवणं असो, घरातलं केर काढणं असो, कपडे धुणे असो किंवा भांडी घासणं असो. आणि मी जर बघितलं की या गोष्टींकडे जर नीट पाहिलं तर खरं म्हणजे एर्गॉनॉमिक्स किंवा इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग किंवा वर्क स्टडी, ही सगळी टेक्निक्स फार उत्तम रीतीने डेव्हलप्ड आहे. तर ती काय फक्त तुमच्या कारखान्यातल्या कामगारांसाठीच डेव्हलप केलेली असं नाहीये, तुम्ही स्वतःसाठी ती वापरू शकता आणि सगळे श्रम कमी करू शकता, आणि तुमचं आरोग्यही त्याच्यात राखलं जातं. म्हणजे इथे कसं होतंय की आम्ही ही कामं करायला यंत्र लावतो, ते यंत्र विकत आणायला, मेंटेन करायला आणि चालवायला आम्हाला पैसे लागतात, त्याच्यासाठी आम्ही बाहेर नोकऱ्या करतो. त्या पॅलसीस तशाच आहेत की मी कपडे घरी का धुवत नाही, कारण मला एक वेळ नसतो किंवा मी खूप दमलेला असतो. मी का बरं मला वेळ नसतो आणि का मी दमलेला असतो, कारण मी वॉशिंग मशीन बनवणाऱ्या कंपनीत काम करत असतो. म्हणजे ती फॅलसीज आहे ऍक्च्युली, की मी हे सगळं इनडायरेक्टली करायचं. आणि आणि हा लॉ तसंच म्हणतो की तुम्ही जेवढ्या स्टेप्स वाढवाल तेवढी एफिशियन्सी कमी 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 होत जाते. आणि आज बहुतेक सगळ्या टेक्नॉलॉजीची नेट एफिशियन्सी ही फ्रॅक्शनल आहे, म्हणजे 1% पेक्षाही कमी आहे. अर्थात आपली एफिशियन्सी फार चांगली असं नाही, पण आपली 1% तरी, माणसाची एफिशियन्सी 1% तरी आहे, आणि उरलेल्या सगळ्याची इफेक्टिव्ह एफिशियन्सी फ्रॅक्शनल आहे. त्यामुळे ऑब्व्हियसली आपल्यालाच ते बर्डन सगळं सहन करायला लागतं. सो त्यामुळे असं सरळ दिसतं की तुम्हाला सायन्सचा उपयोग मजा आणि आराम याच्यासाठी निश्चितच करता येतो. आपण या सगळ्याबद्दल बोलतोय खरं, म्हणजे तुम्ही चूल आणि जातांपासूनचा उल्लेख केला, पण आता आपण ज्या युगाची तयारी करतोय खरं म्हणजे ते खूपच वेगळ्या पद्धतीचं आहे, आणि ते येऊन ठेपलंय. म्हणजे आता आपण तयारी करतोय असंही म्हणायला फारसा अवकाश नाहीये, पण ते आपल्या दारात आहे. आणि कदाचित या मधल्या सगळ्या लॉकडाऊनच्या काळामध्ये, कोरोनाच्या काळामध्ये असं झालंय की तंत्रज्ञानामध्ये खूप वेगळ्या पद्धतीचे बदल आले आहेत. आणि आपल्या बरोबरच अजून एक वेगळ्या पद्धतीचं लाईफ आता पृथ्वीवरती वेगाने इव्हॉल्व्ह होत आहे. तर ज्याच्याशी की आता आपला सामना आहे, आणि ज्याची तयारी आपल्याला करायला खूप कमी वेळ आहे खरं सांगायचं तर. तर त्याच्याबद्दल आपण थोडंसं बोलायला पाहिजे असं मला वाटत होतं. हा हा माझ्या मते इव्होल्युशन थिअरीचाच हा पुढचा भाग आहे खरं म्हणजे, की आपण इव्होल्युशन थिअरीत पाहिलं की अगदी सूक्ष्म जीवांपासून आपण माणसापर्यंत इव्हॉल्व्ह झालो, ज्याला साधारण 350 कोटी वर्ष, बरोबर 350 कोटी वर्ष लागली हे सगळं माणूस तयार व्हायला, अगदी सुरुवातीच्या सूक्ष्म जीवापासून. पण आता गेल्या 35 वर्षात, 350 कोटी वर्षाच्या तुलनेत 35 वर्षामध्ये
आपणच एक वेगळं लाईफ तयार केलं म्हणजे जवळजवळ ते पॅरलल आहे. जसं आपला मुख्य घटक कार्बन आहे तेव्हा आपण आपल्याला कार्बन लाईफ म्हटलं, तर ह्या दुसऱ्या लाईफमध्ये मुख्य घटक आहे सिलिकॉन, ज्याच्या इलेक्ट्रॉनिक प्रॉपर्टीज या कार्बन सारख्याच आहेत. आणि त्यामुळे एक नवीन जीवनच तयार झालंय ज्याला आपण सिलिकॉन जीवन म्हणूया, सिलिकॉन लाईफ म्हणूया. आणि हे आपणच तयार केलेलं आहे. तर इव्होल्युशन काय दरवेळेला आपल्या डीएनए मध्ये झालेल्या फरकानेच होईल असं नाहीये, आपल्या मेंदूमध्ये झालेल्या फरकाने झालेली आहे. आता ही इव्होल्युशन ही मेंदूतल्या झालेल्या बदलाने झालेली आहे. आणि तो इव्होल्युशनचाच एक भाग आहे. इव्होल्युशन मध्ये आपल्याला माहिती आहे की देयर इज नो रिव्हर्सल, आणि आपल्याला काही त्याच्यात बदल करता येत नाही. त्यामुळे आपण हे का केलं, आपण नसतो का थांबवू शकलो? त्याचं उत्तर हे नाही असंच आहे. की आता हे सायंटिस्ट आहेत किंवा टेक्नॉलॉजिस्ट, हाय टेक्नॉलॉजी, ते तसं का करतात? इव्होल्युशन थेअरीप्रमाणे त्याचे म्युटेशन, कोणाच्या तरी डोक्यात काहीतरी येतं आणि तो ते करतो. आज खूप प्रदूषण झालंय म्हणून आपण कार्ल बेन्झला तू मोटारी का केलं असं नाही विचारू शकत बेसिकली, किंवा स्टीव्ह जॉब्सला तू मोबाईल का केले असा सगळा गोंधळ होतो इथे, असं आपण नाही म्हणू शकत. हे नो रिव्हर्सल, हे होणारच आहे. आणि त्याचं कारण आपला प्रोग्रामच आहे. म्हणजे जर बघितलं सजीव आणि निर्जीवात काय फरक आहे, तर सजीव हे स्वयंवाढ आणि हालचाल करतात. आता वनस्पती जगतात वाढ जास्त दिसते, हालचाल कमी असते. प्राणी ॲनिमल किंगडम मध्ये काय दिसतं की हालचाल खूप जास्त असते, वाढ एक मर्यादित असते. आपण एक ठराविक पर्यंत वाढतो आणि नंतर सगळी आपली हालचाल असते. पण हा आपला प्रोग्राम आहे, मुवमेंट आणि ग्रोथ, हे दोन आपले प्रोग्राम. आता आपली ग्रोथ, फिजिकल ग्रोथ तर थांबले, मग मी काय करणार? मग मी जे दिसेल ते वाढवतो. कुड इट बी टेक्नॉलॉजी, कुड बी इकॉनॉमी, कुड बी शेअर मार्केट, वॉट एव्हर. ते हा ग्रोथ हा आपला प्रोग्राम आहे. सो वी कॅन स्टॉप दिस. ते होतच राहील. आणि आता त्याचे परिणाम होतील जे काय होतील. आज आता काय कोणाला कळत नाही का की याचे काय परिणाम होणार आहेत. साध्या लोकांच्या नोकऱ्या जाणार आहेत आणि नंतर इंटेलिजंट लोकांच्याही नोकऱ्या जाणार आहेत. तर हे हे कळतंय सगळी, तरी आपण ते थांबवू शकत नाही. त्याचं कारण तो आपला प्रोग्राम आहे बेसिकली, आणि तो प्रोग्राम मध्ये आपण नाही कोणी बदल करू शकत. तेव्हा येणारं हे निश्चित आहे. शिवाय दुसरेही सगळे इफेक्ट दिसत आहेत आपल्याला, की ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज, ते तर आता आपल्या दाराशी येऊन ठेवलेलं आहे. त्याचे परिणाम दिसायलाच लागले. हे पॅन्डेमिक्स वगैरे हे सगळे ह्युमन इंटरव्हेन्शनचे सगळे परिणाम आहेत. नसत्या गोष्टी केल्या आणि ते आलेले आहेत. आता हे सगळं होत असताना हाऊ डू वी डू, पण इज इट नेसेसरी दॅट वी सर्वाइव्ह? It may not be. I mean, evolution theory doesn't say that everybody should survive. It doesn't actually, if you don't fit yourself to that. त्यामुळे आता माझा संदेश असा आहे की नो नेक्स्ट जनरेशन, कारण त्यांना सन्माननीय आयुष्याची शक्यता नाही. आणि सन्माननीय एक्झिट बरा, कोणीतरी धक्के देऊन बाहेर काढण्यापेक्षा सन्माननीय एक्झिट बरा, असं आपलं माझं मत आहे. फार अवघड आहे हा थोडा विषय. म्हणजे तुम्ही ते जेवढ्या सहजपणे सांगितलं तेवढ्या सहजपणे तो समजावून घेणं कदाचित अवघड आहे. पण चर्चा अशी आपण करतो आहोत की कार्बन लाईफ म्हणजे आपण जे 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 जगी जगते त्या बद्दल आपण बोलतो आहोत आत्ताला. आणि आपल्या बरोबरीने एक दुसरं आहे की जे जे आता आपल्या सोबत आहे, ज्याला आपण कार्बन लाईफ, ज्याला आपण सिलिकॉन लाईफ असं म्हणतो आहोत. म्हणजे हे आता जी आपण उपकरणं वापरतो, वेगवेगळी मोबाईल आणि लॅपटॉप आणि एकूणच ज्याला आपण मशीन इंटेलिजन्स असं म्हणू शकतो ते. तर ह्याच्यातल्या दोन्हीतल्या आपण साम्य आणि फरक ह्याच्याबद्दल बोलतो आहोत. आणि कदाचित हा विषय वेगवेगळ्या तऱ्हांनी आपल्यापर्यंत पोहोचला आहे. आपण तो अनुभवतो आहोत की त्यांचा स्मार्टनेस आणि आपला स्मार्टनेस याच्यामध्ये पुष्कळ फरक आहे. आणि फरक असायलाही हरकत नव्हती, परंतु त्याच्यात गोष्ट होती अशी की याची तुलना साधारणपणे केली जाते ती आपण आणि प्राणी किंवा इतर वनस्पती यांच्याशी, की आपण साधारणपणे 10,000 वर्षांपूर्वी शेती करायला सुरुवात केली असं आपण समजतो. प्राणी माणसाळायला सुरुवात केली त्याच्यानंतर, आणि त्यानंतर ज्या तऱ्हेने वनस्पती आणि प्राणी माणसावरती अवलंबून झालं त्यांचं संपूर्ण जीण,
की आता जर का आपण त्यांना उदाहरणार्थ काय गहू घेतला, तर त्या सगळ्याचं जोजवणं जे आहे ते सगळं माणसाला करावं लागतं. त्याच्याशिवाय तो गहू तसा होत नाही आणि माणूस ते करत आला आहे. एक नाही, दोन नाही, अनेक पिढ्या माणसाने ते केलं आणि आता अशी परिस्थिती दिसते की जणू काही गव्हासाठी माणूस आहे आता. अशी एक स्थिती आहे असं दिसून येतं. यासारखी मांडणी आपले प्रतिभावान लेखक युval नोआ हरारी यांच्यासारख्यांनी पण ती केली आहे. आणि आता असं दिसतं आपल्याला की आपण ज्या तऱ्हेने प्राणी माणसाळवले, त्यांना आपण ज्या तऱ्हेने आपल्या कामांच्यासाठी वापरून घेतलं, त्यांचं संपूर्ण जिणं बंदिस्त केलं. इतकंच काय तर त्यांचं मीटिंग आणि त्यांचं प्रजोत्पादन ह्यासारख्या गोष्टींवरती सुद्धा आपण ज्या तऱ्हेने नियंत्रण आणलं, कदाचित हीच गोष्ट आपल्या पण बाबतीमध्ये होऊ शकते. या तऱ्हेची एक भीती आता सर्वसामान्यपणे बोलून दाखवली जाते आहे की हे का नाही होऊ शकणार आपल्या बाबतीमध्ये, आपण हे का करू शकलो इतर प्राणी आणि वनस्पतींच्या बाबतीमध्ये, कारण की का आपण या सगळ्याचा एकत्र विचार करू शकलो. म्हणजे आजूबाजूला जीही काही झाडं झुडपं प्राणी नद्या होत्या त्या सगळ्याला जर का आपण आपल्यापर्यंत पोहोचणारी माहिती असं म्हटलं, तर त्या माहितीचं आपण एक प्रकारे संस्करण करू शकलो आणि त्या प्रोसेसिंगच्या आधाराने आपण त्याच्यामध्ये बदल करू शकलो. आता हीच जर का क्षमता आपल्यापेक्षा खूप जास्त प्रमाणामध्ये यंत्रांच्या मध्ये आली, तर ते आपलंही याच पद्धतीने करू शकतात. आणि ते करू शकतात म्हणायला ते कोणी विलन आहेत असं नाही आहे त्याचा अर्थ. तर हे आपल्या बाबतीमध्ये होऊ शकतं हे म्हणणं कदाचित जास्त योग्य राहील. तर या तऱ्हेच्या बदलांची चर्चा आत्ताला सुरू होती. हे फक्त या तऱ्हेच्या ऑनलाईन मीडिया बद्दल नाहीये ही चर्चा, तर एकूणच आपल्या आजूबाजूला ज्या तऱ्हेचे बदल होऊ घातले आहेत त्याच्याबद्दलची ही चर्चा आहे. आणि त्याला उल्लेखून आता ते असं म्हणत आहेत की या परिस्थितीमध्ये हे का होणार नाही, असं तर होऊ शकतं असं आपण ते मान्य करायला पाहिजे. आणि त्याच्यावरचे जे त्यांनी उपाय सांगितले आहेत ते सन्माननीय एक्झिट सारखे सांगितलेत की जे आपल्याला पचायला थोडंसं अजूनही अवघड वाटू शकतं. असं आपल्याकडे काही कमेंट झाल्या आहेत, त्या आपण बघूया. आपल्याला सुषमाताई असं विचारतायत की हे घर कुठे आहे आणि हे आम्ही त्याला भेट देऊ शकतो का असं. तर नक्कीच आपण भेट देऊ शकतो. खरं भेट देण्यापेक्षा राहून बघणे, तशा पद्धतीने ती जीवनशैलीनी राहून बघण्याची सुद्धा कदाचित आणि असं मला सांगायला आवडेल की असे अनेक जण त्या घरामध्ये राहून गेले बरं का. म्हणजे अगदी त्याच्यामध्ये यंगस्टर्स, IT प्रोफेशनल्स पासून की ज्यांना नवीन काहीतरी करून बघायचं होतं, अशी अनेक मंडळींनी ते घर, ती जागा वापरली आपल्या प्रयोगांच्यासाठी. भलेही ते सतत तिथे राहिले का याचं उत्तर नाही असं आहे, परंतु अनेक मंडळी त्या प्रयोगांचा लाभ घेऊ शकली, हे मात्र मला इथे आवर्जून सांगायचं आहे. त्याच्यानंतर चिन्मय केळकर आपल्या बरोबर आहे. त्यांनी असा प्रश्न विचारलाय की आपलं एक्सटिंक्शन आपण पाहू असं दिसतंय, पण त्यानंतर जे काही नवनिर्माण होणार आहे ते आपल्यातूनच होणार आहे, असं होईल का, असा प्रश्न. हा, ते आता चिन्ह ती तशी दिसतातच आहेत. एम्बेडेड ह्युमन एम्बेडेड सिस्टीम्स किंवा कदाचित एक वेगळं ज्याला मी त्याला कार्बो सिलिकॉन लाईफ असं म्हणतो. इट कुड बी अ कंबाईंड लाईफ युझिंग बोथ गुड पार्ट्स ऑफ बोथ कार्बन आणि सिलिकॉनचे. असं एक वेगळंच लाईफ तयार होईल. पण ते आपण काही म्हणजे आपण होमो सेपियन सेपियन काही नसणार. इट विल बी व्हेरी डिफरंट. त्याचा विचार त्यांनी करावा. आपल्याला एक तर करताच येणार नाही आणि करून काही उपयोगही नाही. इथे असं दिसतंय की आता ह्याच्यानुसार आपण होमो सेपियन सेपियन मी म्हटलं जाणीवेचे जाणीव असलेली, तर आता इथे ती सिमिलॅरिटी दिसते आणि खूप लोकांना असं वाटतं की ती जाणीव काही सिलिकॉन लाईफला नाही आहे. पण आपल्याला नक्की जाणीव आहे म्हणजे काय आहे असं बघितलं तर ती पहिली जाणीव आहे, जाणीवेतली जाणीव पहिली जाणीव जी इतर सगळ्या प्राण्यांनाही असते, ती आहे मुख्य म्हणजे आहार, निद्रा आणि मैथून इथपर्यंतची ही जाणीव आहे. आणि इतर प्राण्यांना इथपर्यंतच असते आणि आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त आहे ती जाणीवेची जाणीव आहे. ती काय आहे हे जर बघितलं तर तेही पुन्हा प्रोग्रामच आहे. तो प्रोग्राम आहे तो म्हणजे फायदा मिळवण्याचा. आता फायदा दोन प्रकारे असतो. एक ज्याला आपण फिजिकल फायदा मिळतो म्हणून म्हणजे पैसे मिळवणे, जागा मिळवणे वगैरे, आणि दुसरं समाधान मिळवणे.
आता समाधानामध्ये सूड घेणे हे समाधानाचाच भाग आहे. अशा अशा प्रकारे सर्व प्रकारच्या समाधानासाठी मी आपला प्रोग्राम काय आहे तर फायदा मिळवणे, समाधान मिळवणे, किंवा ते असं म्हणता येईल की हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर दोन्हीच फायदा मिळवणे, असा आपला प्रोग्रामच आहे. त्यालाच आपण जाणीव आहे म्हणतो. आता अशा प्रकारचे जर प्रोग्राम्स, आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आला, मशीन लर्निंगनी आणि हे होते, असे जे प्रोग्राम्सनीच जर जाणीव निर्माण होत असेल तर सिलिकॉन लाईफलाही जाणीव आहे असं म्हणायला हरकत नाही, किंवा नसली तरी ती होईल. किंवा आत्ता त्यांना कशी जाणीव आहे आपल्याला माहिती नाही. उदाहरणार्थ आपल्याला कशी जाणीव आहे हे काही प्राण्याला माहिती नाही. मी टेकडीवर फिरायला जातो तेव्हा त्या बैलाला मला काय करायचं माहिती नसतं. मी जाऊन त्याला वेसण लावणार आहे ते त्याला कळत नाही त्यातलं. तसं आहे सिलिकॉन लाईफला जर जाणीव निर्माण झालेली असेल तर ती कशा प्रकारची आहे ते आपल्याला आज माहिती नाही. आज माणसांचं थोडे दिवस भलं करू आपण, मग बघूया, असे असू शकेल. ते सांगता येत नाही कारण ते आपल्याला कळणं शक्य नाही. जसं प्राण्यांना आपले हेतू कळत नाही, तर प्राण्यांना उदाहरणार्थ आपण त्यांच्या अन्नासाठी शिकार करू हे कळू शकतं, पण आपण पूजेसाठी शिकार करतो हे प्राण्यांना कधीच कळणं शक्य नाही. तशा प्रकारची ही गोष्ट आहे की त्यांचे उद्देश, एक तर काय इव्होल्युशन मध्ये उद्देश आणि हेतू विचारणं चुकीचं आहे, कारण ते असं काही नसतं. त्यामुळे तो विचारणं चुकीचं आहे. पण जरी विचारले तरी सुद्धा ते कळणं कधीच शक्य नाही आपल्याला. त्यामुळे त्याचा प्रयत्न तरी कशाला करायचा. यालाच धरून दीप्ती गंगावणे मॅडमनी एक प्रश्न विचारलाय. त्या असं म्हणतात की आय ऍक्सेप्ट दॅट इट इज नॉट नेसेसरी फॉर अस टू सर्व्हाइव्ह, but are we not programmed in a way where we would necessarily take efforts for survival? आपण तसं त्या दिशेने प्रयत्न करत राहू, आपण आपला प्रोग्रामच नाहीये का? आहे ना, बरोबर आहे, आपला प्रोग्राम आहेच. फक्त माझा मुद्दा सर्व्हायव्हलचा नव्हता, माझा मुद्दा होता तो सन्माननीय पद्धतीने जगण्याचा. राईट. सर्व्हायव्हलसाठी मी असं म्हणत नाही की सगळे एक्सटिंक्ट होईल असंही नाहीये, त्याच्याबद्दल नाही आपण कोणी सांगू शकत. परंतु जसं आज प्राण्यांना सन्माननीय पद्धतीने जगता येत नाही, ते केवळ आपण आपल्या दयेवरच ते सगळे जगतात, करमणुकीसाठी जगतात, आणि आपण त्यांचा रिव्हर्सलही बंद केलाय. जसं झू मधल्या प्राण्यांना तुम्ही वाईल्ड मध्ये सोडलं तर ते नाही जगू शकत. आपण आपली परिस्थिती तशीच आहे, शहरातल्या राहणाऱ्यांची स्थिती झू मधल्या सारख्या लोकांची आहे, आणि शहरात बाहेर राहणाऱ्या लोकांची स्थिती ही अभयारण्यातल्या लोकांसारखी आहे, अभयारण्यात राहणाऱ्या प्राण्यांसारखी आहे. हे दोन्ही याच्याशिवाय जगू शकत नाही. बेसिकली जगू शकाल तुम्ही, आज प्राणी जगतातच आहेत. तसं जगायचं असलं तर काही हरकत नाही. सर्वायवल माझी काय, मला असं वाटतं की सन्माननीय पद्धतीने जगायचं असेल तर ते काही आता फारसं शक्य राहिलेलं नाहीये. गुलाम म्हणून जगायचं, सिलिकॉन लाईफला गुलाम लागतीलच. काय बघा, तुम्ही मोठं काम असलं ना तर आपण बघतो जेसीबी येतो आणि ते करतो, पण उगाच कुठेतरी एक मातीचा ढीग पडलाय तर ती उचलून कुठेतरी टाकायची आहे तर तिथे माणसंच लागतात. तिथे जेसीबी परवडत नाही, किंवा ते त्यांच्या लायकीचं काम नसतं, त्यांना कमीपणाच आहे. आपण माणसं कमीपणाची कामं करत नाही. नांगराला आपण बैलच जोडतो, तसं कमीपणाची कामं करायला सिलिकॉन लाईफला माणसं लागतीलच. त्यामुळे ती राहतील, त्याची काही हरकत नाही. ज्यांना तसं राहायचं तर राहू दे, त्याच्याबद्दल मला काही म्हणणं नाही. दिस साऊंड्स व्हेरी ग्रीम. पण हे आहे, हे वास्तव आहे. आणि मला असं वाटतं की विज्ञानाने आजवर हे बघायला आपल्याला शिकवलंय की आपल्याला काय वाटतं यापेक्षा आपल्या आजूबाजूला काय आहे त्याकडे डोळे उघडे ठेवून बघायला शिकणं ही एक विज्ञानाची पद्धती म्हणून आपण बघू शकतो. की आपल्या मनात काही कल्पना असतील की असं होईल, असं व्हायला हवं वगैरे पद्धतीच्या, परंतु विज्ञान आपल्याला हे सांगतं की काय आहे ते तर पहिल्यांदा बघूया. त्याचा कलेशी संबंध आहे. कलेचा संबंध तिथे येतो की जे विज्ञान नाही म्हणतं ते आहे असं सांग, त्याला आपण कला म्हणतो. ऍक्च्युली ही जी अनसर्टनिटी आहे आणि जी डायव्हर्सिटी आहे याच्या या मिश्रणातूनच खरी म्हणजे कला निर्माण होते. आणि एंटरटेनमेंट इज अन इम्पॉर्टंट पार्ट. म्हणजे आता मी मजेत आणि आरामात राहायचं म्हणजे मला एंटरटेनमेंट पाहिजेच, कारण मला वेळ खूप मिळतो आणि तो मला एंटरटेनमेंट साठीच वेळ पाहिजे. तर तेव्हा या गोष्टींचा मुख्य उपयोग कलाक्षेत्र तेच आहे. विज्ञान आणि कला असं आपण वेगळं काय करतो, जी रियालिटी नाही ती कलेत येते आणि त्याने आपलं रंजन होतं. तर
त्यामुळे या गोष्टी महत्वाच्याच आहेत तसं त्या कदाचित पद्धतीने. यामुळे आपण रंजनाकडे एका वेगळ्या नजरेने बघू असंही शक्य होईल याच्यामधून, जी की एक चांगलीच गोष्ट होईल विज्ञानासाठी सुद्धा आणि रंजनासाठी सुद्धा. तर नाही, विरंगुळाच उरतो ना शेवटी. म्हणजे शेवटी तुम्ही तुमच्या प्रोग्राम प्रमाणे वागता हे करून. मुख्य मुद्दा काय येतो त्याच्यात? आता गंमत बघा, आपल्याकडे वेळ आहे थोडा. हो गंमत बघा, गरीब लोक असतात ते बिचारे धडपडत असतात, झगडत असतात, ते त्यांची स्थिती सुधारायचा प्रयत्न करत असतात. दुसरीकडे आपण पाहिलं श्रीमंत लोक काय करतात, तर श्रीमंत लोक त्यांची श्रीमंती टिकवण्यासाठी धडपडत असतात, झगडत असतात. मध्यमवर्गीयातले काही थोडे ज्यांना श्रीमंत व्हायचा प्रयत्न करतात ते सोडले तर त्यांना काही झगडा नसतो फारसा. ते खरं मजेदार आणि आरामातच राहत असतात मध्यमवर्गीय. आणि हे खरं हा इक्विलिब्रियमच आहे ना, कारण गरीब आणि श्रीमंत हे काय एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. गरीब आहेत म्हणून श्रीमंत आहेत, ते श्रीमंत आहेत म्हणून गरीब आहेत. मध्यमवर्गीयांचं तसं नाही, त्यांचा काही रोल नाही आहे गरीब करण्यात किंवा श्रीमंत करण्यात कोणाला. ते त्यांचं हे असतं. ते मग शेवटी काय तुम्हाला तुमची जीवनाची इति कर्तव्यता काय येते, तर तुम्ही आपला एक तुम्हाला मनासारखा विरंगुळा शोधा आणि तो अनुभवत राहा, एवढीच येते फक्त. तेव्हा विरंगुळा महत्वाचा आहे. आणि मग तो सन्माननीय असेल तर फारच उत्तम. तर काही सन्माननीय, आता उदाहरणार्थ धार्मिक कार्यक्रमात भाग घेणे हा सन्माननीय विरंगुळा आहे. त्याच्या खालोखाल नंबर येतो तो शेअर मार्केटचा येतो. शेअर मार्केट बद्दल बोलणं हा सन्माननीय विरंगुळा आहे. त्या कन्झर्वेशन लॉ प्रमाणे होत काहीच नाही, त्याच्यात टोटल बेरीज हे होते, पण तरी प्रत्येकाला वाटत असतं की आपण काहीतरी करतोय तिथे. किंवा जीडीपी बद्दल बोलणं हा एक सन्माननीय विरंगुळा आहे. असे सन्माननीय विरंगुळे शोधायचे आणि मजेत आणि आरामात राहायचं, असं एवढंच उत्तर येतं खरं सांगायचं तर. तेव्हा मध्यमवर्गीय होणे हीच खरी जीवनाची इति कर्तव्यता ठरते. ओके. मला असं वाटतंय की कदाचित विरंगुळ्याचा असा विचार करायला मिळणं याच्याने खूप सारे प्रश्न पण नवीन नक्की पडू शकतील, की आपण विरंगुळा कशाला समजत होतो आणि तुम्ही विरंगुळ्याकडे कशा पद्धतीने बघता आहात असं. पण कदाचित त्याच्यासाठी आपल्याला या तऱ्हेने अजून कंटिन्यू करता येईल. त्यासाठी आपण हा शेवटचा मुद्दा आपण ठेवूयात आपल्या बघणाऱ्यांच्यासाठी, असं आपण म्हणूयात. आणि मला असं वाटतं की वेळ झालेली आहे आता. आणि जर का आता शेवटचे काही प्रश्न नसतील तर मग आपण इथे थांबू शकतो. तर पुन्हा एकदा ज्या सगळेजण आता आपल्या बरोबर आहेत, ज्यांनी प्रश्न विचारले आहेत, त्या सगळ्यांचा आमच्या बरोबर असल्यासाठी त्याच्याबद्दल आभार. आणि आपण भेटत राहूयात. पुढच्या महिन्यामध्ये परत असाच आपला कार्यक्रम होईल. आणि डिसेंबरमध्ये आयपारचा फेस्टिवल आहे. आणि मला सांगायला अजून एक गोष्ट आवडेल की या विषयाला धरून, म्हणजे सायन्स, फिलॉसॉफी आणि आर्ट ह्याच्यातली पहिली अक्षर घेऊन आम्ही त्याचं स्पा असं बनवलंय, एक ॲक्रोनिम. तर स्पा असा विषय घेऊन आम्ही काही सेशन्स घेतली होती लॉकडाऊनच्या दरम्यान. म्हणजे आम्ही काही उत्साही आणि इंटरेस्टेड माणसं एकमेकांना भेटत होतो आणि याबद्दलचे आपले विचार एक्सचेंज करत होतो. तर या तऱ्हेचा डायलॉग पण पुढे चालवायला आम्ही उत्सुक आहोत. आणि कदाचित त्याबद्दलची पुढची अनाउन्समेंट आम्ही लवकरच करू. तर या बरोबरच मला असं वाटतं की आता आपण इथे थांबूया. आमच्या बरोबर आलात त्याबद्दल पुन्हा एकदा थँक्यू आणि धन्यवाद.